विधिमंडळ वार्ताहर संघाची ही पत्रकार परिषद आहे। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची पहिली पत्रकार परिषद। शपथ घेतल्यानंतरचा त्यांचा उल्हासित चेहऱ्यावरचा आनंद त्यांना अजूनही लपवता येत नाहीये। सातत्याने ओसंडून तो आनंद वाहताना आपल्याला दिसतो आहे। पहिल्या पत्रकार परिषदेला आता सुरुवात होते आहे आणि हा शाही शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर राज्यातल्या कुठल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस बोलतात, राज्याच्या कर्जापासून ते नक्षलवादापर्यंत क्षेत्रातल्या नेमक्या कुठल्या मुद्द्यांना ते सध्या संबोधित करतात, त्यांचे काय पुढची राजकीय गणित असणार आहेत, राज्यकारभाराच्या दृष्टीने काय महत्त्वाचे निर्णय असणार आहेत, या सगळ्याविषयी ते बोलतील। या पत्रकार परिषदेला सुरुवात होती आहे, याचं थेट प्रसारण सध्या आपण बघतो। माझ्या सर्व सहकारी पत्रकार मित्रांनो, आज मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। वार्ताहर संघाच्या वतीने आपली प्रथा आहे गेल्या 50 वर्षातली की नवनिर्वाचित मुख्यमंत्री शपथ घेतल्यानंतर आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेला भेटायला येतात। त्यानुसार फडणवीस साहेब आपल्याकडे आलेले आहेत। तर आपल्याकडे आज ते संवाद साधणार आहेत। ही पत्रकार परिषद नसणार आहे, असं आपण संवाद असेल फडणवीस सरांचा आणि सरांना पुन्हा एका लाईव्ह कार्यक्रमाला जायचं आहे जय महाराष्ट्राच्या आपल्या शासनाच्या। तर थोडी वेळेची 7:20 पर्यंत आपण त्यांना सोडूया। तर मी अध्यक्ष प्रवीणजी पुरोहित यांना विनंती करतो, वार्ताहर संघाची आपल्या प्रथा आपण पुष्पगुच्छ न देता ज्ञानपुष्प म्हणून पुस्तक देतो, जे त्याचा सुगंध कायम राहतो आणि नवे मुख्यमंत्री व्यासंगी आहे ते निश्चित पुस्तक वाचतील। आणि अध्यक्ष प्रवीणजी पुरोहित यांना विनंती करतो की त्यांनी वार्ताहर संघाच्या वतीने वाचन फक्त परीक्षा घेऊ नका। ही आमचं काश्मीर दौरा आपल्या माहिती जनसंपर्काच्या सहकार्याने गेलेला, तिकडे खास शाल आणलेली भावी मुख्यमंत्र्यांसाठी जी आपण देतो आहोत। अध्यक्ष प्रवीण पुरोहित यांना विनंती करतो, त्यांनी बोलवा। शपथविधी घेऊन आलेले आपले सर्वांचे लाडके मित्र, आपण परिचय आहोत ते आपले खूप पत्रिका देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे CS, आमच्या सचिव मॅडम आणि बंधू आणि भगिनी। खरं म्हणजे देवेंद्रजींची आपल्याला ओळख करून देण्याची काही गरज नाही। या निमित्तानं खूप एक चांगली गोष्ट झाली। जन्ममारानंतर वसंतराव नाईक, त्यानंतर सुधाकर नाईक आणि आता देवेंद्रजी, त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत। तर आमचं एक क्षेत्र जे आहे विदर्भाचं खूप काळ मागास होतं आणि मागास पण त्याचं जावं यासाठी खूप धडपड फडणवीस साहेबांना करायला लागणार। जास्त वेळ मिळणार नाही, त्यांनी शब्द अगोदर दिलाय, आपण नंतर पुन्हा एकदा बसायचंय। 2-3 मुद्दे जे आहेत मुद्दे प्रामुख्याने त्यांच्यासमोर मांडायला पाहतोय। एक तर राज्यामध्ये पत्रकारांवर होणारे हल्ले जे आहेत ही अतिशय गंभीर बाब आहेत। गेल्या 10 वर्षात सुमारे 800 पत्रकारांवर हल्ले झाले, 42 कार्यालयांवर हल्ले झाले। या संदर्भात मी मागच्या सरकारकडे विनंती केली, त्यांच्याकडे बोललो, पण ते प्रत्येक वेळेला तुमच्याकडे बोट दाखवायचे। तुम्ही जर हो म्हणालात तर कायदा करता येईल। एक चांगली गोष्ट झाली की नरेंद्रजी मोदींचं सरकार आलं आणि माहिती विभागाच्या मंत्री महोदय माननीय जावडेकर साहेब त्यांनी सांगितले की महाराष्ट्रातली ही बाब जी आहे अतिशय गंभीर आहे। मी देवेंद्रजींना विनंती करतो की आपलं राज्य सुधारलेलं आणि पुढारलेलं पाहिजे। माहितीचा अधिकार, रोजगार हमी असे कायदे आपण केले आणि नंतर पुढे गेले। मला असं वाटतं की जावडेकरांना ती संधी देण्याची आहे, आपण ती घेऊया आणि नंतर देशभरात तो कायदा होऊ द्या, असं मी आपल्याला विनंती करतो।
दुसरी महत्वाची गोष्ट की सरकार काय करतं याची माहिती जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि म्हणून पूर्वी मंत्रिमंडळाची बैठक झाली ती पत्रकार परिषद व्हायची आणि तिथे मुख्यमंत्री स्वतः बोलायचे आणि त्याच्यामुळे काय सरकार करतं हे लोकांना कळायचं. पण मधल्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांची कॅबिनेट नंतरची ब्रीफिंग थांबली आणि त्याच्यामुळे सरकार काय करते यापेक्षा सरकार काय करत नाही या संदर्भातलीच माहिती लोकांपर्यंत पोहोचायला लागली. मी या निमित्तानं विनंती करतो की ह्या ब्रीफिंग पुन्हा सुरू व्हाव्यात जेणेकरून आपण जे चांगलं काम करणार ते लोकांपर्यंत पोहोचेल. आपले जे सरकार आहे राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये पत्रकारांसाठी पेन्शन योजना तिथे सुरू झालेल्या आहेत. महाराष्ट्रामध्येही त्याच्या संदर्भातली चर्चा सुरू आहे, बैठका झाल्या पण निर्णय अजून झालेले नाही. मी आपल्यास विनंती करतो की आपल्याकडच्या महाराष्ट्रातले पत्रकार जे आहेत अतिशय साधे आहेत, तुम्हाला न्याय द्यायला पाहतात, आपण त्यालाही न्याय देऊया अशी मी विनंती करतो. शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीची एक संकल्पना आपण यापूर्वी सुरू केलेली आहे आणि आमच्या सचिव मॅडम यांनी यांच्या नेतृत्वाखाली हे काम करणं सुरू आहे. पण मी एक विनंती करतो की आता सध्याचे ही जी स्कीम जी आहे ती ऍग्रीगेटेड पत्रकारांसाठी म्हणजे 2400 पत्रकारांसाठी सुरू आहे आणि तो जो निधी आहे तो आमच्याकडे पडून आहे. कारण व्याजाचे साधारणतः 50 लाख रुपये दर वर्षाला आम्हाला मिळतात कारण 5 कोटीची ठेव आहे. मी आपल्यास विनंती करतो की याचा फायदा नॉन ऍग्रीगेटेड पत्रकार जे आहे त्यांना मिळावा आणि ते जर पैसे जर काही कमी पडत असतील तर मी आपल्यास विनंती करतो की आपण पत्रकारांसाठी ही मदत करू शकता. मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो, जास्त वेळ घेत नाही. मी आपल्याच विनंती करतो की हा संवाद आहे, साहेबांना ताबडतोब जायचं आहे. मी नरेंद्रजींना विनंती करतो की आपण आपलं मनोगत सर्वप्रथम मी पत्रकार संघाचं आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो की आज या ठिकाणी आपण मला निमंत्रित केलं आणि आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली. खरं सांगायचं झालं तर इतके वर्ष पत्रकार परिषद घेतल्या पण कधी दडपण वाटलं नाही. आज थोडं वाटतंय कारण रोल बदलला आहे. पण निश्चितपणे राज्यातल्या जनतेने खूप अपेक्षेने आम्हाला निवडून दिलाय. तर त्या अपेक्षांचं एक ओझं हे निश्चितपणे आहे. पण मला असं वाटतं की ते ओझ्यापेक्षा देखील ती जबाबदारी आहे. कारण ओझं म्हटलं म्हणजे तो एक नकारार्थी अशा प्रकारचा शब्द आहे. मला असं वाटतं की एक मोठी जबाबदारी त्याची जाणीव ही सातत्याने होते आणि एक लोकाभिमुख आणि पारदर्शी अशा प्रकारचं शासन एफिशियंटही असलं पाहिजे आणि ट्रान्सपरंटही असलं पाहिजे. कारण अनेक वेळा या दोन शब्दांमध्ये फार डिस्कनेक्ट दिसतो. काही ठिकाणी ट्रान्सपरन्सी दिसते पण एफिशियन्सी दिसत नाही, काही ठिकाणी एफिशियन्सी दिसते पण ट्रान्सपरन्सी दिसत नाही आणि लोकांची अपेक्षा दोन्ही गोष्टींची आहे. आणि म्हणून आज पहिली कॅबिनेटची बैठक आम्ही जी घेतली त्याच्यामध्ये पहिला निर्णय आम्ही असा घेतला की राज्यामध्ये आम्ही सेवा हमी विधेयक आणणार आहोत. सेवा हमी विधेयक म्हणजे राईट टू सर्व्हिस. आणि या विधेयकाची संकल्पना अशी आहे की राज्य असेल, राज्यातलं सरकार असेल किंवा म्युनिसिपल गव्हर्नमेंट असेल, अलीकडच्या काळात सगळ्यांचा रोल हा सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून मोठा रोल आहे. आणि जनतेचा शासनाशी प्रशासनाशी जो काही संबंध येतो तो त्या सर्व्हिसेस घेण्याकरता, त्या सेवा प्राप्त करून घेण्याकरता मोठ्या प्रमाणात येतो. आणि जनतेचा जो रोष आहे तो हाच आहे की या सेवा मिळत नाही आणि जे सेवा देत नाही त्यांच्या करता त्या सेवा वेळेवर मिळाल्या पाहिजेत, योग्य प्रकारे मिळाल्या पाहिजेत. कुठलाही लिगल रिकोर्स हा जनतेजवळ उपलब्ध नाही. आणि म्हणून या विधेयकाच्या माध्यमातून एक प्रकारे सिटीजन चार्टर याला कायदेशीर रूप येईल. प्रत्येक विभागाला ते कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस देतात याची यादी तयार करावी लागेल.
त्या किती दिवसात दिल्या पाहिजे याचा एक चार्टर तयार करावा लागेल आणि त्याचसोबत या सगळ्या सेवांकरता काय काय आवश्यक आहे त्याचं देखील एक ट्रान्सपरंट डॉक्युमेंट लोकांना उपलब्ध करून द्यावं लागेल, ज्या माध्यमातून जर ती सेवा वेळेवर मिळाली नाही, आज ज्या प्रकारे माहितीच्या अधिकाराच्या कायद्यामध्ये आपण बघतो की माहिती जर वेळेवर मिळाली नाही तर जनमाहिती अधिकाराच्या वर अपिलेट अथॉरिटी आहे, त्याच्यावर अजून राज्य माहिती आयोग आहे किंवा आयुक्त आहेत आणि त्यामुळे एक लीगल रिकोर्स तयार झाल्यामुळे ज्यावेळेस माहिती देणाऱ्याच्या लक्षात येतं की आपण दिली नाही तर आपण अडचणीत देऊ, त्यावेळेस ती माहिती मिळते, त्याने ट्रान्सपरन्सी रिस्टोर होते. काही प्रमाणात त्याचा दुरुपयोग होतो पण त्याहीपेक्षा ट्रान्सपरन्सी मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये रिस्टोर होते. तसंच आज जर एखाद्या नागरिकाला एखादी सर्व्हिस मिळाली नाही आणि तो चक्रा मारत राहिला तरी देखील कुठलाही त्याच्याजवळ आज असा टूल नाहीये की ज्याचा उपयोग करून तो ती सर्व्हिस प्राप्त करून घेईल. आणि म्हणून तशाच प्रकारचं हे विधेयक आम्ही तयार करणार आहोत की ज्यातनं त्याला एक कायदेशीर अशा प्रकारचा लीगल रिकोर्स उपलब्ध असेल आणि त्या माध्यमातून तो ती सर्व्हिस प्राप्त करून घेईल. आणि याच करता आज आम्ही माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापलेली आहे आणि त्या समितीला अशी विनंती केली आहे की 1 महिन्याच्या आत या समितीने या संदर्भातला मसुदा असलेला रिपोर्ट हा मंत्रिमंडळापुढे सादर करावा, जेणेकरून आम्हाला त्याला कायद्यामध्ये रूपांतरित करता येईल, या सगळ्या व्यवस्था उभ्या करता येतील आणि त्या माध्यमातून लोकांना सर्व्हिसेस देता येतील. राज्यासमोर मोठी आव्हानं आहेत, विशेषतः राज्याची जी आर्थिक स्थिती आहे ती आर्थिक स्थिती देखील खूप काही चांगली नाही. मी थोडीशी माहिती प्राप्त करून घेत होतो तेव्हाच माझ्या असं लक्षात आलं की जाता जाता सरकारने जी आश्वासनं दिलेली आहेत ती सगळीच आश्वासनं पूर्ण करायची असतील तर साधारणपणे 52,000 कोटी रुपयाचं कर्ज हे राज्याला नव्याने काढावं लागेल. आणि त्यामुळे त्याही संदर्भात कुठली तरतूद न करता जी आश्वासनं दिली गेलेली आहेत त्यातली अनेक आश्वासनं अशी आहेत की जी अजूनपर्यंत कागदावरच आहेत किंवा त्याचा निर्णय झाला, पलीकडे काहीच झालं नाहीये. या सगळ्या गोष्टीचा नीट आढावा हा नजीकच्या काळामध्ये आम्ही घेऊ आणि आम्ही असं ठरवलंय की मंत्रिमंडळ बैठकीसमोर एकेका विभागाचं प्रेझेंटेशन हे आम्ही घेणार आहोत की त्या विभागाचं नेमकं विजन काय आहे, त्याची उद्दिष्ट काय आहे, त्या उद्दिष्टाकडे जाण्याचा मार्ग काय आहे, त्यातल्या अडचणी काय आहे, असं कंप्लीट एकेका विभागाचं प्रेझेंटेशन हे आम्ही त्या ठिकाणी घेऊ आणि त्या माध्यमातून राज्याला पुढे नेण्याकरता आम्ही प्रयत्न करू. आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी राज्यातल्या जनतेला एवढीच हमी देतो की आमचा सगळा फोकस हा विकासाकडे, राज्य विकासाकडे न्यायचं आणि सर्वसमावेशक विकास हा राज्यामध्ये घडवायचा, या दृष्टीने सगळ्या योजना यापुढे आम्ही राबवू, जनतेला पारदर्शी कारभार देऊ. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रशासनामध्ये काम करताना चुका होतात, एखादी चूक कदाचित होऊ शकेल, निश्चितपणे आम्हाला थोडासा वेळ लागेल. म्हणजे अनेक वेळा अनेक सरकार 100 दिवसात काय करायचं याचा अजेंडा तयार करतात, तो चांगला राबवतात देखील. पण महाराष्ट्राचं एकूण चित्र बघितल्यानंतर मला परवा गमतीने कोणीतरी असं म्हणालं की तुम्ही 100 दिवसाचा अजेंडा देऊ नका, 100 दिवस अभ्यास करून पुढच्या 5 वर्षात काय करणार आहे याचा अजेंडा द्या. पण ठीक आहे, तीही एक चांगली सूचना आहे. मात्र गतिशीलता, गतिमानता ही
या ठिकाणी रिस्टोर करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. ही सगळी जी घडी आहे ती हळूहळू करून कशी आपल्याला नीट पूर्वपदावर आणता येईल याचा प्रयत्न देखील पुढील पलीकडच्या काळामध्ये आम्ही करू. आणि आपले खूप मोठं सहकार्य आम्ही विरोधी पक्षात असताना तर ते प्राप्त झालंच आहे, पण हेही आम्हाला माहिती आहे की पत्रकारांचं अधिक प्रेम विरोधी पक्षावर असतं, पण सत्ता पक्षावर देखील आता थोडं प्रेम करणं या ठिकाणी मांडलेले आहेत. निश्चितपणे मग तो पत्रकारांवरच्या हल्ल्याचा विषय असेल त्याही संदर्भात निश्चित लवकर निर्णय आम्ही करू. आणि कुठल्या स्टेजला अजून त्याची पूर्ण माहिती मी घेतली नाही, पण मागच्या काळात आपल्याला माहिती आहे की आम्ही त्याला पाठिंबाच दिलेला आहे, त्याच्यामुळे ते नाकारण्याचं काही कारण नाही आहे. आपण त्यासोबत पेन्शन योजनेच्या संदर्भातला देखील विषय मांडला आहे. जरूर आपण त्यावर देखील वर्किंग करू. शेवटी मी नेहमी बघतो की आमचे जे पत्रकार मित्र आहेत ते खूप मेहनत करतात आणि हा जॉब फार मला असं वाटतं की म्हणजे ताणाचा देखील आहे, खूप त्याचे वर्किंग अवर्स देखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे कुठली तरी सुरक्षितता ही असली पाहिजे. त्याही संदर्भात निश्चितपणे मी आपल्याला आश्वस्त करतो. आपण एक दुसरी गोष्ट अजून काहीतरी सांगितली होती. हां, एक ही आपली सगळ्यात मोठी भूक आहे ती म्हणजे बातमी, म्हणजे काय निर्णय झाले. तर निश्चितपणे ती प्रथा आम्ही पुन्हा रिस्टोर करू आणि प्रत्येक कॅबिनेट नंतर जी काही त्या कॅबिनेटमध्ये आहे त्याचं ब्रीफिंग करू. आणि ते केलंच पाहिजे या मताचा मी या करताय की अन्यथा ती बातमी तुम्ही बरोबर काढता आणि मग ती ज्या अँगलनी मिळाली आणि ज्याच्या अँगलनी मिळाली त्या अँगलनी ती येते, त्यापेक्षा आम्हीच ब्रीफ केलेलं अधिक बरं. आमच्याही सोयीचं तेच आहे आणि म्हणून निश्चितपणे ती ही प्रथा आम्ही रिस्टोर करू. आपलं सगळ्यांचं खूप सहकार्य मिळावं ही आपल्या सर्वांना विनंती करतो. एक यांचा मत तुमचं आता त्याच्यावर आम्ही चर्चा करतो. चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय आपल्याला देऊ. प्रयत्न आहे. 1 महिन्यामध्ये हा सगळा अहवाल आम्ही मागितलेला आहे, पण त्याच्याकरता शेवटी बरेच प्राधिकरण वगैरे तयार करायचे आहेत. आज आम्ही मुख्य सचिव महोदयांना विनंती केली की 1 महिना म्हणजे 1 महिना. त्यांनी सांगितलं की मी तयारीला लागलो आहे, त्यामुळे निश्चित 1 महिन्यामध्ये ते देऊ. मला असं वाटतं की नागपूर अधिवेशनात येऊ शकेल, नाही तर मग मार्चच्या अधिवेशनात निश्चितपणे तो आणू आम्ही. स्टेजवर साधू बाबा होते की का ज्यावेळेस सत्यसाईबाबाची त्यांनी भेट घेतली त्यावर आरोप भाजपाने केला होता, पण आज झालं ते काय नाही. असं आहे, मंचावर त्या ठिकाणी सगळे आध्यात्मिक वेगवेगळे समाजाचे वेगवेगळ्या धर्माचे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. आमचा विरोध श्रद्धेला नाही, आमचा विरोध अंधश्रद्धेला आहे. आणि त्यांनी ज्यावेळेस भेट घेतली त्यावेळेस काय टीका झाली होती ती गोष्ट वेगळी आहे, ती कोणी केली होती त्याचं उत्तर ते देतील. पण आम्ही नेहमी असं म्हणतो की श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये एक फार थिन लाईन असते. त्यामुळे श्रद्धावान समाज असावा का, तर तो असला पाहिजे, पण तो अंधश्रद्धा त्या ठिकाणी असू नये असं आमचं मत आहे. आणि त्याच्यात सगळ्या समाजाचे होते, सगळ्या धर्माचे होते, हे देखील आपण सगळ्यांनी बघितलं असेल. शिवसेना के साथ आपका समझौता हुआ क्या? उद्धव ठाकरे राजे थे, शिवसेना के साथ समझौता हुआ है कुछ? देखिए, उद्धव ठाकरे जी आए थे और हमने उनको, मैंने स्वयं फोन करके विनती की थी, हमारे अध्यक्ष अमित शाह जी ने भी की थी, और वो आए, हमने उनका स्वागत किया है. और मैं ऐसा मानता हूँ कि एक बहुत सकारात्मक इस प्रकार की ये बात हुई है उद्धव जी, क्योंकि कल जैसे चैनल्स पर हम लोग देख रहे थे या पेपर्स में भी हमने देखा कि शिवसेना शायद नहीं आएगी, लेकिन शिवसेना आई. हमारे लिए बहुत, मैं ऐसा कहता हूँ कि हर्ष की बात है. और मुझे ऐसा लगता है कि ये जो हमारी बातचीत चल रही है बहुत सकारात्मक चल रही है. निश्चित रूप से हम लोग उसको पूरा करेंगे. घोषणा करत होता सतत. एक म्हणजे इरिगेशनच्या स्कॅमच्या संदर्भात आम्ही सरकारमध्ये आल्यावर एक चौकशी करू. सेकंड वॉज अबाउट दंगल रिझर्वेशन्स टू बी ग्रँटेड इमिडिएटली. थर्ड वॉज टू मेक महाराष्ट्र टोल फ्री. आणि झालं असेल तर
आम्ही ज्या ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणांवर उद्यापासून आम्ही वर्किंग सुरू करणार आहोत आणि त्या संदर्भात योग्य वेळी त्याचे निर्णय घेऊ आणि ते निर्णय आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवू. खातेवाटप उद्या जाहीर करणार आहे मी. एव्हरीथिंग इज प्रायोरिटी. आम्ही त्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करू आणि अभ्यास करून निश्चितपणे जिथे जिथे ऍक्शन घेणं आवश्यक आहे तिथे तिथे ऍक्शन घेतली जाईल. व्यक्ती समोर ठेवून नाही तर त्या ठिकाणी राज्याच्या हिताकरता ऍक्शन घेणं आवश्यक असेल ती ऍक्शन कुठेही न दबता न चुकता न थांबता आम्ही घेऊ. सगळ्या मंत्र्यांना आणि या ऑस्ट्रेलिटीचं महत्व सांगितलं पत्राची प्रवास करता परिसरामध्ये राहू नका, पण तुम्ही आज एवढे जवळपास 2-2.5 कोटी खर्च केले शपथविधीवर, तर सरकारची सुरुवातच राऊंड झाली असं वाटतं. मला असं वाटतं की आता तुम्ही काढलेलं एस्टिमेट आहे नंतर लक्षात येईलच ते किती आहे, पण खूप मोठ्या प्रमाणात राज्यातल्या लोकांनी एक विश्वास आमच्यावर दाखवला होता आणि त्यामुळे साहजिकच राज्यातल्या लोकांची त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची इच्छा होती. 15 वर्षानंतर सत्ता बदल झालेला आहे आणि त्यामुळे ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला. मला असं वाटतं पण त्या लोकांनी एक विश्वास आमच्यावर दाखवला होता आणि त्यामुळे साहजिकच राज्यातल्या लोकांची त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची इच्छा होती. 15 वर्षानंतर सत्ता बदल झालेला आहे आणि त्यामुळे ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला. मला असं वाटतं पण या पलीकडे देखील आम्ही आमचा कारभार चालवत असताना ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही सरकारचा पैसा वाचवण्याचाच प्रयत्न करू. आमच्या ऍक्शन मधून ते दिसेल. उद्या मी त्याचा पूर्ण माहिती उद्या मागवलेली आहे. काही प्राथमिक माहिती मी घेतलेली आहे आणि त्यापूर्वी मी त्यांच्या नातेवाईकांशी स्वतः फोनवर देखील बोललेलो आहे. प्रवास मी त्यांच्याशी बोललो होतो आणि मी किंवा आमच्याकडनं कोणीतरी त्या ठिकाणी निश्चित जाणार आहे. बाकी चल रही भाई, शिवसेना तो हमारे मित्र ही है. घोषणा राबवायची असेल तर 52,000 कोटींचा अतिरिक्त खर्च होईल. याचा अर्थ असा आहे का की आधीच जे 3 लाख कोटीचं जे कर्ज आहे ते आणखी पुढे आपल्या काळात वाढेल? मला असं वाटतं की त्यातल्या अनेक घोषणा ज्या आहेत त्या नॉन स्टार्टर राहिल्या. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अगदी आचारसंहिता लागायच्या 8 दिवस आधी 7 दिवस आधी केलेल्या त्यातल्या अनेक घोषणा आहेत. त्याचा आता आढावा घेऊन त्यातल्या काय आवश्यक आहे काय नाही आहे त्याचा विचार करून मग सगळे निर्णय मुख्यमंत्री लाभले आहेत, आता वेगळ्या विदर्भाची काही गरज आहे का? आता पहिल्यांदा अजेंड्यावर जो मागास भाग आहे, विदर्भ असेल मराठवाडा असेल काही उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे, या मागास भागामध्ये जो विकासाचा असमतोल आहे तो दूर करणं ही प्राथमिकता आमची असणार आहे. त्या संदर्भात आम्ही काम करू. निश्चितपणे चांगलं मोठं अधिवेशन तुम्हाला भरपूर नागपूरला राहायची संधी देऊ. महाराष्ट्रच आहे. आम्ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. माझा अजेंडा महाराष्ट्रच राहील आणि महाराष्ट्रालाच नंबर 1 वर आणायचा आहे. दुसऱ्या कुठल्याही राज्याशी फेअर कॉम्पिटिशन असेल आमची. ठीक आहे, अनफेअर असणार नाही. कॉम्पिटिशन असलीच पाहिजे पण निश्चितपणे महाराष्ट्राला नंबर 1 वर आणू. मित्रांनो एक मिनिट सरांना जायचं आहे. एक प्रश्न भाई आज मैंने महाराष्ट्र की शपथ ली है, काम तो करने दीजिए. देवेंद्रजी पुन्हा एकदा येणार आपल्याकडे. थँक्यू. राज्यात सेवा हमी योजना लागू करू हा पहिला फडणवीस सरकारचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच पत्रकारांशी केलेल्या वार्तालापामध्ये जाहीर केलेला आहे आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या
प्रत्येक निर्णयानंतर पत्रकार परिषदा घेऊन तो निर्णय माध्यमांमार्फत जनतेपर्यंत पोहोचवला जाईल आणि महाराष्ट्र नंबर झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.